आज गीता रडत रडत स्वयंपाक करत होती, कारण तिच्या नवऱ्याने शेखरने विनाकारण तिला आज मारले होते. शेखरचं हे नेहमीच झालं होतं. गीता आणि शेखरचं अरेंज मॅरेज झालेलं असतं. सुरुवातीला शेखर गीतावर खूप प्रेम करत होता, तिची खूप काळजी घेत होता. पण आता चहामध्ये साखर जरी कमी पडली तरी तो खूप खालच्या थराला जाऊन बोलत असायचा. गीताचं आपल्या परिवारावर खूप प्रेम होतं, त्यामुळे ती हे सगळं बोलणं सहन करत होती आणि कदाचित हीच तिची चूक होती. असं पण गीता घरामध्ये कोणाला काही सांगत नव्हती. पण ती एक डायरीत सगळं लिहित होती. त्यामध्ये तिने लग्नानंतर जे तिच्या आयुष्यात सुखादुःखाबद्दल घडलं आहे ते सगळं तिने लिहून ठेवलं होतं. शेखर गीताला कधी सरळ बोलत नव्हता. त्याच्या नाकावर नेहमी राग असायचा. तिच्या लग्नाला 18 वर्ष झाले होते. मुले तर गीताचं अजिबात ऐकत नव्हती. ती तर खूप उद्धट बनली आहेत. असल्या बोलण्यामुळे गीताला खूप त्रास व्हायचा. एके दिवशी तिला एक भयंकर चक्कर आली आणि जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती. डॉक्टर शेखरला म्हणाले की गीताच्या मेंदूवर एक गाठ आली आहे. कदाचित ही गाठ त्यांना टेन्शनमुळे आली असेल. अहो डॉक्टर, हे काय बोलत आहात तुम्ही? अहो, घरात लागणाऱ्या सगळ्या वस्तू मी आणून ठेवल्या आहेत. हिला कोणत्याच कामाला मी बाहेर लावत नाही. एकदम मस्त आरामात घरी असते. मग तिला कशाचं टेन्शन आहे? एवढंच नाही तर घरातल्या कामांनाही कामवाली मावशीसुद्धा हिच्या मदतीला आहे. हे बघा मिस्टर शेखर, ते मला काही माहीत नाही, पण काही दिवस तुमच्या मिसेसला या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावे लागेल. त्यामुळे त्यांचा इलाज होईल आणि ऑपरेशनची काहीसुद्धा गरज नाही, कारण ही गाठ गोळ्या, औषधाने आणि इंजेक्शनने सुद्धा कमी होऊ शकते. मॅडमला काही दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवावे लागेल. 2 मिनिट विचार करून शेखर डॉक्टरांना म्हणतो की ठीक आहे. असं म्हणल्यावर शेखर गीताला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून घरी येतो. आता शेखरला आणि मुलांना हा प्रश्न पडला की आता घरातील काम कोण करेल. यांच्या घरी जी कामवाली मावशी होती आणि ती सुद्धा तिच्या मुलीच्या लग्नामध्ये व्यस्त होती आणि लग्नासाठी ती गावाकडे सुद्धा गेली होती. त्यामुळे ती गीताच्या घरी काम करायला येऊ शकत नव्हती. आता घरातील सगळं काम शेखर आणि मुलांवर पडलं होतं. शेखरने त्याच्या मुलीला भांडी घासायला सांगितली आणि मुलाला झाडून घ्यायला सांगितलं. मुलीने काम करण्यासाठी नकार दिला. शेखर म्हणाला की तू मुलगी आहेस, आता तुला हे सगळं काम आलं पाहिजे. पण मुलगी ॲटिट्यूडमध्ये म्हणाली की मी कोणतंच काम करणार नाही. मी मुलगी आहे म्हणून काय झालं, मी काही सुद्धा काम करत नसते. तुम्ही दादाला भांडी घासायला सांगा आणि मगच मी झाडून घेते. जेव्हा शेखरने त्याच्या मुलाला काम करण्यासाठी सांगितले तेव्हा तो मुलगा सुद्धा काम न करता त्याच्या रूममध्ये निघून गेला. मुलगी सुद्धा कोणतंच काम न करता ती सुद्धा निघून गेली. त्यामुळे आता घरातलं सगळं काम शेखरलाच करावे लागलं. तेव्हा शेखरला कळाले की खरंच दोन्ही पण मुले किती उद्धट झाली आहेत. लहानपणापासून जर यांच्या चुकांवर मी बोललो असतो तर आज ह्यांनी समजूतदारपणा दाखवला असता. आपली आई दवाखान्यात आहे, कमीत कमी वडिलांना काम करू लागावं हे त्यांना कळायला पाहिजे होतं. आता शेखरला आठवू लागलं की गीता जेव्हा मुले चुकत होते त्या चुकांवरती ओरडत होती, तेव्हा शेखर
गीतालाच गप्प करत होता. शेखरला आता पश्चाताप होऊ लागला. शेखरने घरातील काम वेडवाकडं केलं आणि नंतर ऑफिसचं काम करू लागला. सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण शेखरने बाहेरून ऑर्डर केलं, पण संध्याकाळचं जेवण त्यालाच बनवावं लागलं. शेखरने कधीच गीताला घरकामात मदत केली नव्हती, त्यामुळे घरातील काम करण्यासाठी त्याला खूप त्रास होत होता. जेवण पण गीता सारखं स्वादिष्ट त्याला बनवता येत नव्हतं आणि एका गृहिणीची ही तर खरी गंमत असते. एक गृहिणी खूप प्रेमाने आनंदाने जेवण बनवते आणि तेच प्रेम आणि आपलेपणा त्या जेवणात उतरतो. शेखरकडून त्याची चपाती कधी करपत होती तर कधी भात करपत होता. भाजी तर एकदम बेस्वाद होती, कधी शिजलेली आणि कधी कच्ची असायची. शेखरने जेव्हा त्याने बनवलेले जेवण खाल्लं तेव्हा त्याला आठवलं की त्याने कधीच गीताने बनवलेल्या जेवणाची तारीफ केली नव्हती. दुसऱ्या दिवशी मुलांना कसं तरी समजून घरातली कामे करायला लावली. तिघे मिळून पण घराची सफाई करत होते. जेव्हा शेखर त्याच्या रूममध्ये आवरावर करत होता तेव्हा त्याला टेबलच्या ड्रॉवरमध्ये एक डायरी दिसली. शेखरने ती डायरी आश्चर्याने हातात घेतली आणि तो ती डायरी वाचू लागला. त्याआधी त्यांनी ती डायरी कधीच पाहिलीच नव्हती. त्यात लिहिलं होतं की आज समजले की काही दिवसांपासून शेखरचा स्वभाव खूप बदलला आहे. शेखर माझ्यासोबत प्रेमाने बोलतच नाही, प्रत्येक गोष्टीला माझ्यावर ओरडत आहे. खूप उद्धटपणे आणि खालच्या थराला जाऊन बोलतो. मुले पण बोलत नाहीत, फक्त त्यांचं काम असेल तरच ते बोलतात. पण मी एक आई आहे, त्यामुळे मी देवाला प्रार्थना करते की माझी मुले कायम सुखी असू दे. त्यांच्या आयुष्यात कधीच कोणतं पण संकट येऊ देऊ नको. ते दोघे कायम स्वस्थ असू दे आणि त्यांना त्यांच्या यशाची पायरी मिळू दे. जरी माझी मुले आणि माझा नवरा मला मान सन्मान देत नसतील तरी पण मी त्यांच्यावर खूप प्रेम करते. मी त्यांच्यावर कधीच नाराज होऊ शकत नाही. मला आशा आहे की एक ना एक दिवस सगळं ठीक होईल. हा मला वाईट वाटतं जेव्हा मी एवढ्या प्रेमाने जेवण बनवते आणि मुलांना आणि शेखरला खायला घालते, परंतु ते एका शब्दाने सुद्धा माझी तारीफ करत नाहीत. सगळे खाऊन आपापल्या खोलीत जातात, पण कधी जेवणात काही प्रॉब्लेम झाला तर सगळे मिळून बोलतात. मला तेव्हा खूप वाईट वाटतं की माझी चुकी नसताना शेखर मला सॉरी म्हणायला लावतो आणि मी पण सॉरी म्हणत होते की मला वाटायचं की विनाकारण नात्यामध्ये दुरी निर्माण होईल, त्यामुळे एकाने नमतं घ्यायला लागतं. जर मी कधी शेखरवर रागवली, नाराज झाली तर त्याचा फरक शेखरला अजिबात पडत नव्हता. मला विचार यायचा की जर माझ्याबद्दल मुलांना आणि नवऱ्याला माझी दया येत नाही तरी पण मी त्यांच्यावर प्रेम का करते. पण मनात कुठेतरी दडून बसलं होतं की कधी ना कधी सर्व काही ठीक होईल. पण माहीत नाही तो दिवस येणार आहे का नाही. परिवाराच्या सुखासाठी मी माझे स्वप्न सगळे विसरून गेले. माझ्या जिम्मेदाऱ्या पार पडता पडता फक्त एक हाऊसवाईफ बनून राहिली. मुलांनो, तुम्हाला वाटतं की तुमची आई अडाणी आहे. दुसऱ्या मुलांच्या आईपाशी डिग्री आहे, त्या नोकरी करतात, पण मी नोकरी करत नाही. माझ्यापाशी कोणती डिग्री नाही, परंतु बाळांनो माझी 10वी झाली आहे. मला वाटलं की मी जेवढं शिक्षण घेतलं ते वाया गेलं, पण नाही बाळांनो, माझं शिक्षण वाया गेलं नाही. तुम्ही जेव्हा लहान होता तेव्हा तुम्हाला शिकवण्यासाठी मला मदत पडली. छोटी छोटी इंग्लिशची वाक्य
तुम्हाला सांगता आली. माझं गणित मला तुम्हाला पाढे आणि गणित शिकवताना उपयोगी पडले. आणि हो, तुमचे इंग्लिश पाढे आणि माझे मराठी पाढे यामुळे माझी गंमत उडायची. माझं ड्रॉइंग, पेंटिंग तुमची ॲक्टिव्हिटी बनवताना उपयोगी पडली. मला घरातल्या हिशोब करायला पण उपयोगी पडला. अजून खूप काही आहे, पण जाऊ दे. पण माझं शिक्षण वाया नाही गेलं हे मात्र मला कळाले. एक दिवस शेखरचे मित्र घरी जेवण करण्यासाठी आली होती. त्यावेळेस माझी तब्येत खूप खराब होती. माझं खूप डोकं दुखत होतं, पण मी नवऱ्याच्या इज्जतीसाठी माझं दुखणं बाजूला सारून मी जेवण बनवलं. शेखरच्या मित्रांनी सगळ्यांनी खूप तारीफ केली. फक्त शेखरने तारीफ केली नाही. एक स्त्री पैशासाठी कधीच भुकेली नसते. तिला फक्त प्रेम, आदर आणि सन्मान पाहिजे असतो. शेखर बरोबर त्याचे दोन्ही पण मुले डायरी वाचत होते आणि तिघांच्या पण डोळ्यात पाणी आलं. ते तिघे पण विचार करतात की आजपासून गीताला कोणताच त्रास द्यायचा नाही. काही दिवसांनी गीता जेव्हा हॉस्पिटलमधून घरी आली तेव्हा मुलांनी खूप प्रेमाने तिचं स्वागत केलं. मुलं आता आईला प्रेम, सन्मान देत होती आणि आईची काळजी पण घेत होती. शेखर पण गीताला पहिल्यासारखा प्रेम देऊ लागला, परंतु काळजी सुद्धा घेत होता. दोन्ही पण मुले आणि शेखर पण गीताला घरकामात मदत करत होती. गीता हे सगळं पाहून खूप खुश होती, परंतु तिला कळत नव्हतं की ही जादू कशी झाली. तिला वाटत होतं की मी हे स्वप्न तर पाहत नाही, माझं स्वप्न तर तुटणार नाही. तिने तिच्या हाताला चिमटा काढला, पण हे स्वप्न नव्हतं, हे खरोखरच घडत होतं. आणि त्यामुळे गीता आनंदी होती आणि तिची तब्येत पण आता व्यवस्थित झाली आणि सगळे आनंदात राहू लागले. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक, शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.